एखाद्या आंदोलनाची परवानगी मागायला आंदोलनाचे नेते जेव्हा पोलीसकडे जातात तेव्हा पोलीस सहजासहजी परवानगी देत नाही. अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात, आवश्यक वाटलं तर बॉन्ड लिहून घेतात आणि मग मोठ्या प्रयासानंतर आंदोलनाची परवानगी दिली जाते. आंदोलनाच्या दिवशी त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौज फाटा उपस्थित असतो. मग आंदोलन येतात, घोषणा देतात, भाषणं होतात. मग आंदोलक नियंत्रणाच्या बाहेर जाऊ नयेत म्हणून पोलीसही लाठीमार करतात, वॉटर कॅनननी पाणी सोडतात, अश्रुधुराचे नळकांडे फोडतात. हे सामान्य दृश्य दिसतं. म्हणजे आंदोलनाचे समर्थक असतात ते सरकारची या सगळ्यासाठी टीका करतात. सरकार कसं तानाशाही पद्धतीनं चाललेलं आहे, हुकुमशाही पद्धतीने चालवलं जातं आहे अशी टीका केली जाते. पण यावेळेला एक वेगळाच प्रकार घडला. कॉकरोच जनता पार्टीनं आपलं आंदोलन ठरवलं. सामान्यपणे आंदोलनाची परवानगी 1 आठवडा आधी घ्यावी लागते, पण यांचं आंदोलन 6 तारखेला आणि हे परवानगी मागायला देखील 6 तारखेला गेले. शासनानं त्यांना सांगितलं पोलीस स्टेशनवर यायची गरजसुद्धा नाही, आम्ही परवानगी पाठवतो. आणि म्हणून शासनानं परवानगी असलेला कागद त्यांना आंदोलनाच्या ठिकाणीच पाठवला. भाषणं झाली, सगळं झालं, कुठेही लाठीमार नाही, कुठेही काही पाण्याचे वॉटर कॅनन नाहीत, अश्रुधुराचे नळकांडे नाहीत. उलट शासनानं तिथे आंदोलकांसाठी पाण्याची व्यवस्था देखील केली, खाण्यापिण्याचे स्टॉल्स लावायची परवानगी दिली. असं जे घडलं त्याचंच काही लोकांना दुःख होत आहे. ह्या स्क्रीनवर जे आपल्याला चित्र दिसतात त्या चित्रातल्या महिला आहेत, त्यांचं नाव आहे अरफा खानूम शेरवानी. ह्या पत्रकार आहेत, या मोदी सरकारच्या मोठ्या विरोधक आहेत. त्यांना दुःख याचं झालं की सरकारनं या आंदोलनावर कुठलाच लाठीचार्ज केला नाही, अश्रुधुराचे नळकांडे फोडले नाहीत, वॉटर कॅनननी पाणी मारलं नाही. याचं त्यांना दुःख होत आहे. म्हणजे बहुतेक त्यांना असं वाटलं असेल की आपल्याला आरडाओरडा करण्यासाठी भरपूर सामग्री मिळेल, ते काहीच मिळालं नाही. आम्ही एवढी तयारी केली आणि तुम्ही साधं लाठीचार्जसुद्धा केला नाही. म्हणजे मग ते प्रकाश राज हे ॲक्टर आहेत, हे सिनेमामध्ये डायलॉग मारतात ना, ये चीटिंग है, तशा प्रकारचं हे चीटिंग झालं. 5 वाजेपर्यंत परवानगी होती तर 3:30 नंतर सगळे लोक निघून गेले, आंदोलनाचे नेतेही निघून गेले आणि ती संपूर्ण जागा रिकामी झाली. काय गंमत आहे ना, पहा.